अहो शांत व्हावं जरा, किती त्रास करून घेताय? क्रोधनाशक वटी थापून देऊ का डोक्यावर? नको. आप्पा थोडं वाळ्याचं सरबत देऊ का मी तुम्हाला? नको, मला काहीही नकोय. ही काल आलेली कांगारीण माझ्याशी वाद घालतेच कशी? मला आव्हान देण्याचं धारिष्य करते. या आप्पा केतकरला कशी काय दुरुत्तर करू शकते ती? अरे कोण समजते कोणती स्वतःला? जाऊ द्या हो, तिला कल्पना नाहीये कुणाच्या वाकड्यात शिरते ती. ते येईल, कल्पना येईल तिला. तिनं कर्णिकांसमोर मला खोटं पाडलंय, माझ्याशी उज्जत घातलीये. आता बघाच तिला कसा गाशा गुंडाळायला लावतो ते. आप्पा मी बघते. थांब. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हो 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 कर्णिक, हो हो येतो मी. पळभरात पोहोचतो तिथे. हो. या सगळ्या गोंधळात मी आपल्या गृहसंकुलाची बैठक कशी काय विसरलो? हे सगळं त्या बाजार बुणगीमुळे झालंय. आलोच मी. अहो मी काय म्हणते, काय गृहसंकुलाची बैठक म्हणजे तिकडे नचिकेत पण असेल. हो तर मग म्हणजे उगीच त्याच्याशी भांडण उकरून काढू नका. किती झालं तरी आपला शेजारी येतो. हो, चांगला शेजार धर्म पाळतोय तो परदेशी शेजारी. अहो ते काही असलं तरी आपलं भांडण चव्हाट्यावर नको ना. म्हणजे उगीच गृहसंकुलातल्या इतर सदस्यांना फुकटचा तमाशा बघायला मिळेल. आणि लोक काय हो टपूनच बसलेले असतात तमाशा बघायला. हो, आता तुमची शिकवणीच लावतो, पण त्याआधी बैठकीला जाऊन येतो. उशीर होतोय. आता त्या बैठकीत काय होतंय कुणास ठाऊक. पण आजी, नचिकेतच्या त्या पाहुणीचं वागणं मलाही पटलं नाही. काही असलं तरी आप्पा तिच्यापेक्षा वयाने मोठे आहेत हे विसरायला नको तिने. आजी मी तिला जाऊन सांगून येऊ का? काय? हेच की आप्पांना विनाकारण त्रास देऊ नकोस. परदेशी मोकळ्या वातावरणात आणि स्वातंत्र्यात वाढलेली मुलगी दिसते ती. तुझं ऐकेल का? ऐकावं लागेल तिला आजी. अगं पण तुझे ते जरी आजोबा असले तरी तिचे कुणी नाही आहेत. आणि त्रास कुणी कुणाला द्यायला सुरुवात केली आहे हे आपल्यालाही माहितीच की. पण आजी अगं आप्पांचा त्रास मला बघवत नाहीये. अगं आप्पा आता काय चिनू सारखे लहान आहेत का त्यांच्या मदतीला जायला? त्यांची लढाई त्यांना स्वतःला लढू दे. शहाणी असशील ना तर त्या मुलीच्या आणि आप्पांच्या वादात पडू नकोस. आणि नचिकेतला म्हणा तूही पडू नकोस. आता फक्त जे काय होईल ते बघणं एवढंच आपल्या हातात आहे. Mr. Karnik, shall we begin with the meeting? अहो आप्पा केतकरांना तरी येऊ द्या. हो मी आलोय.
तुम्ही जरा बसता का इथे? हो आप्पा, तुम्हीच बसावं तिथे. नमस्कार आप्पा, तुमचीच वाट बघत बसलो होतो. सुरू करूया बैठक. अध्यक्ष महोदय, एक अतिशय गंभीर आणि महत्वाचा असा विषय मी सगळ्या सदस्यांसमोर मांडू इच्छितो. बोला ना आप्पा. आपल्या गृहसंकुलातल्या सदस्यांकडे आलेले पाहुणे हे खूपच त्रासदायक ठरतायत. तेव्हा त्यांचा हा उपद्रव आपण एक दिवसही सहन करता कामा नये, असं माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे. एक्सक्यूज मी, सॉरी टू इंटरप्ट. आप्पा, तुमच्यासाठी एक इमर्जन्सी मेसेज आहे. अर्जंटली यांना मला घरी घेऊन जावं लागेल. हो हो, या तुम्ही. आम्ही जातो. हा? हो हो, या पुढे. अरे पण काय झालं काय? तुम्ही चला आप्पा, मी सांगतो. अरे पण चला ना आप्पा, प्लीज चला, या. बरं झालं आप्पा गेले, नाही तर कटकट करत राहिले असते. कर्णिक साहेब, करा सुरू. हो. आय रिसीव्ह दिस क्लिप म्हणून अर्जंटली घेऊन आलो तुम्हाला बाहेर त्या मीटिंग मधून. व्हॉट इफ दिस गेट्स व्हायरल? व्हायरल म्हणजे काय माहितीये ना? एक मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये, सेकंड, थर्ड, फोर्थ मोबाईल, इन अ मिनिट कम्प्लीट पार्ले सिटी मध्ये व्हिडिओ फेमस होणार. तुम्ही फेमस होणार, सगळे लोक बघणार तुम्हाला. आप्पा केतकर 500 रुपये नोटच्या मागे धावतात. पीपल विल ट्रोल यू, मस्करी करणार तुमची. लोकांना काय जात आहे मस्करी करायला? पण मी केवळ लक्ष्मीचा अपमान होऊ नये म्हणून ती नोट उचलत होतो. लक्ष्मी कोण? अरे लक्ष्मी म्हणजे पैसे, धनसंपदा. अच्छा, ते लक्ष्मी पूजन मधली लक्ष्मी, तसं बोला आप्पा. द पॉइंट इज, सगळे असणार तुम्हाला, सगळे. नाही पण ही नोट काय मी माझ्या स्वतःकडे ठेवणार नव्हतो. मी एखाद्या गरजू व्यक्तीला ती दान करणार होतो. पप्पा, इंटेन्शन नाही दिसत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये. ऑल वी कॅन सी इज की तुम्ही ग्रीडी आहे. नाही ते काही असू देत, पण माझ्या परवानगी शिवाय माझी चित्रफित करणं हा गुन्हा आहे. कुणी केला हा गुन्हा? मी You're right. मी केलं ते. काय ना, ऍक्च्युली जसं काल डिग्जला सांगून तुम्ही माझा व्हिडिओ काढला होता, तसंच आज मी डिग्जला सांगून तुमचा व्हिडिओ काढला. इट्स कॉल्ड टिट विथ दॅट. मला खात्री होतीच की हे कारस्थान तुझ्यासारख्या कांगारिणीचंच असणार. सो व्हॉट, यू नो व्हॉट, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. आणि माझा प्लॅन ऑफ ऍक्शन मी तुम्हाला सांगते. आज हा जो काही व्हिडिओ आहे तो मी फक्त नचिकेतलाच पाठवलाय. बट तुम्ही जर का त्रास देत राहणार असाल ना मला, तर हाच व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांच्या मोबाईलमध्ये दिसेल. अँड यू विल गेट फेमस विदिन अ डे. वाव. धमकी देतेस तुम्हाला? नो 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 नो, धमकी आहा. बट स्टील तुम्हाला जर कळलं नसेल की ही कॅडी काय काय करू शकते, ओके देन गेट रेडी. This caddy is good with good people, but is a nightmare devil's like. Bye bye, old fox. या मुलीला असा धडा शिकवीन मी. आप्पा, होल्ड. आप्पा, शी इज हिअर फॉर अ मंथ. 1 महिन्याने जाणार परत ती ऑस्ट्रेलियाला. म्हणून काय ती मला अशी त्रास देईल आणि मी हे सहन करू गप्प बसून? गप्प ती पण बसणार नाही. शी इज व्हेरी स्टबर्न. तिची कौतुक मला नको सांगूस. आप्पा, ऐका माझं. ऑल आय एम सेइंग इज नीट वागा तुम्ही तिच्याशी, अदरवाइज हे वाढत जाणार. जस्ट लिव्ह अँड लेट लिव्ह आप्पा, अदरवाइज तुम्हाला त्रास होणार. मी कसं वागायचं याचे सल्ले तुझ्यासारख्या कांगारू कडून घेण्यापेक्षा मी हिमालयात जाईन.
सई लोणचं वाढ ग. हो हा. नाही नकोय मला. बरं आमटी वाढ मग. नको आमटी पण नकोय मला. अहो काय झालंय, जेवणात लक्षच नाहीये तुमचं. हो ना आप्पा, काय झालंय? कसला विचार करताय एवढा? ग्रहसंकुलाच्या बैठकीत काय झालं का? नाही, बैठकीत सुद्धा काहीही झालेलं नाहीये. अहो मग नीट जेवत का नाहीये तुम्ही? तुम्ही त्या कांगारूच्या पाहुणीचा विचार करताय का? अहो अहो, शांत. आप्पा अहो हे काही बोलत जरी नसले ना तरी यांच्यात आणि नचिकेतच्या त्या पाहुणीमध्ये पुन्हा काहीतरी वाद झालेला दिसतोय. हो गाजी, मलाही असंच वाटतंय. परमेश्वरा, आता आणखी काय काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. हे सगळं काय नचिकेत? हेच विचारायला मी पण आलो इथे. अच्छा, म्हणजे तू तिची वकिली करणार आहेस का आता? साई मला भांडायचं नाहीये, बट यू कॅन सी व्हॉट इज हॅपनिंग राईट. हो दिसतंय ना, आप्पांना किती त्रास होतोय ना, दिसतंय मला. हा त्रास त्यांनीच इन्व्हाइट करून घेतलाय, सवय आहे ना त्यांना. नचिकेत, आप्पांना काही बोलायचं नाही हा. तू तुझ्या त्या पाहुणीला सांग आप्पांपासून 4 हात लांब राहायचं. वाय शुड आय टेल हर? तू सांग आपण ना तिच्यापासून 4 हात लांब राहायला. नचिकेत, अरे ते तिच्यापेक्षा मोठे आहेत. हो, ते वागत नाहीत तसे. तुला ना तिचं वागणं दिसतंय ना, एवढ्या खालच्या थराला जाऊन कोणी वागतं का रे? वेट अ मिनिट, हे स्टार्ट आप्पांनी केलंय. अच्छा, तुला आप्पांचं वागणं दिसतं पण तिचं वागणं दिसत नाही ना. नचिकेत, तिची बाजू घेऊन तू माझ्याशी बोलू नकोस हा. साई, इट इज नॉट अबाउट टेकिंग साइड्स. पण मी काय बोलतोय? पण काय? नचिकेत, मी तुला शेवटचं सांगते, तू तिला सांगणार आहेस की नाही? सांगतो, बट आधी तू आपण सांग. मी का आधी सांगू? डोंट बी अ किड साई, सांग ना तू आधी. नचिकेत, मी नाही सांगणार, कारण आगाऊपणा तिने केलाय. Oh, is it? And then what about Appa? He's famous for doing agavpana. नचिकेत, हे अति होतंय. Exactly. This is getting too much. श्रीयुत गोखले आहेत का? आप्पा केतकर बोलतोय. हा नमस्कार. नाही, आज भेटायचं ठरलं होतं आपलं. आपल्या घरात गळती लागलीये, त्यामुळे देवळात होतो ना तसा यांच्या डोक्यावरच अभिषेक सुरू आहे. ईश्वरा, अचानक पाहुणे आलेत, त्यामुळे आपल्याला भेटता येणार नाही. ठीक आहे, ठेवा दूरध्वनी, ठेवा मग आता. बाजूला बाजूला. अहो एवढा खर्च करून घराची डागडुजी केली तरी सुद्धा छत गळतच आहे. अहो त्याला 10 वर्ष झाली आता, आणि घर म्हणजे काही ना काही कामं येणारच ना. ठाऊक आहे मला. प्रसन्न कुठं आहे? आप्पा, बाबा केव्हाच दुकानात गेलेत आणि शैलेश काकाने ना आज रजा टाकलीये. अप्पा छत दुरुस्तीसाठी माणसं घेऊन येतीलच आता भाऊजी. म्हणजे लगेच काम सुरू होईल. अहो ठीक आहे, घरात आता छत्री घेऊन वावरायची वेळ आली आहे. हो ना, काही म्हणा अप्पा, पण देणारा देतो ना तेव्हा अगदी छप्पर फाडून देतो नाही. सुनबाई, भलत्या म्हणी भलत्या ठिकाणी वापरू नका. अगं बाई, हो का? ईश्वरा, चुकले अप्पा. अहो तुम्ही रागावणार नसलात तर एक विचारू का? काय? म्हणजे आपलं घर गळायला लागलं हे तर पाहताच आहात तुम्ही. हो मग? शैलेश आत्ता माणसं घेऊन येईल, ती लगेच घरभर कामं सुरू करतील. आपल्याला घरात वावरायलाही जमणार नाही. अशात घरी राहणं शक्य होणार नाही. मग काय, पार्लेश्वराच्या मंदिरात जाऊन बसूया.
काय करणार दुसरं आपण? अहो दिवसभर कुठे देवळात जाऊन बसणार आहे आणि घर वापरायचं नाही म्हणल्यावर स्वयंपाकही करता येणार नाही. खाण्यापिण्याचे हाल होतील ना. बर, मग काय म्हणणं आहे तुमचं? मी म्हणत होते की आपण सगळेच थोडा वेळ नचिकेतकडे जाऊन बसू. अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो इतर लोक नाही आहेत का? धोत्र्यांकडे जाऊ आपण. अहो ते गणपतीसाठी गावी गेलेत, ते परत आलेच नाही आहेत अजून. मग शेळके? अहो त्यांच्याकडे नगरहून पाहुणे आलेत ना. आपण नचिकेतकडेच जाऊया. मला हे अजिबात पटत नाहीये. अहो आपला शेजारी आहे ना तो, कसंही झालं तरी. आणि त्याला काही हरकत असेल असं मला वाटत नाही बाई. त्याला जरी हरकत नसली तरी मला आहे. मी त्या कांगारूच्या घरात पाऊल ठेवणार नाही. अहो आमच्या बायकांचा थोडा तरी विचार करा ना. म्हणजे आता घर वापरता येणार नाही म्हणजे इतरही अनेक अडचणी येतात आणि त्याचं घर जवळ असल्यामुळे आपल्याला बरं पडेल. हो बर, ठीक आहे, पण हे छत कोसळून माझ्या डोक्यावर जरी पडलं ना तरी मी इथून हलणार नाही. त्या कांगारूच्या घरात येणार नाही. तुम्ही जायला माझी काही हरकत नाहीये, जा तुम्ही, पण फक्त काम संपेपर्यंतच. लक्षात असू दे. अहो चला का निघूया आपण. आप्पा इथे ठेवते. हा ठेवा. I'm telling you, Hitler can go to any extent. When I came here from Sydney, तेव्हा त्यांनी मला मीटर रूम कीज पण दिला नाही. सो व्हॉट, तू जाऊन चोरायचंस ना. ऍट द एंड तेच केलं मी. बट एव्हरी टाइम तो काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज काढत असतो मला त्रास द्यायला. येऊ का रे नचिकेत? अरे काकू, देवकी, तुम्ही या ना प्लीज. तुला त्रास द्यायला आलोय आज आम्ही. कम ऑन काकू, तुमचा कधी त्रास होतो का मला? अरे आमच्या घराचं छत गळायला लागलं आज अचानक आणि घरी दुरुस्तीचं काम सुरू आहे ना, म्हणून म्हटलं तुझ्याकडे थांबावं. दॅट्स ग्रेट, तुम्ही इथे आलात, बरं झालं. इट्स माय प्लेजर. वेल, लेट मी इंट्रोड्यूस यू टू कॅडी. कॅडी, दिस इज कल्पना काकू, साईची आई, अँड दिस इज देवकी, साईची आजी, अँड दिस इज माय फ्रेंड कॅडी फ्रॉम ऑस्ट्रेलिया. हाय, आय मीन नमस्कार. नमस्कार. शिकतेस का ग अजूनही? हो, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम साठी चालू आहे इथे. अगो बाई, हो का? वा, तुला एकटीलाच पाठवलं आई वडिलांनी? लॉंग स्टोरी, पण हो पाठवलं. बाय द वे, तुम्ही दोघी पण सईसारख्याच गोड आहात. काहीतरीच बाई तुझं. हिचं मराठी चांगलं आहे नाही याच्यापेक्षा? हो हो. थँक्यू. पण तुम्ही तिकडेच का उभा आहात? कम यू हॅव अ सीट. का? काय झालं साई? बोलणार नाही माझ्याशी? मी का बोलू? तू ऐकतोस का माझं कधी? काल रात्री किती भांडलास माझ्याशी. ठीक आहे, आता फॉरगेट अबाउट इट. इट्स अ न्यू डे. मी विसरीन, आप्पा विसरणार आहेत का? आपण पुढे माझं काही चालत नाही आणि तू माझं काही ऐकत नाहीस. ओके, मी ऐकीन तुझं. ओके, वेअर इज ही? आप्पा कुठे आहेत? आज घरात ते काम सुरू आहे, तिथेच बसले. तुझ्याकडे कसे येतील ते? एकतर घरात दिवसभर ते काम सुरू आहे, त्याच धुळीत बसून राहते. मला ना खरंच त्यांची काळजी वाटते रे. खूप सांगितलं त्यांना, ऐकतच नाही येते माझं. तू काळजी करू नको साई, मी घेऊन येतो त्यांना. ओके? हां, तू जा. हां. ए नको नको, तू गेलास ना की परत वाद होतील. नको साई, डोंट वरी, काही भांडण नाही होणार, वाद नाही होणार. डोंट वरी, मी नीट घेऊन येईन. देवकी, मी आप्पांना घेऊन येतो. बरं.